शुभ्र कळ्या उमलवून लवते केसातच फुललेली जाई पायाशी पडते समयीच्या शुभ्र कळ्या. नमस्कार. आजच्या आपल्या या भागात आपण ज्येष्ठ कवी चिंतामणी त्र्यंबक खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच्याबद्दल बोलणार आहोत आणि यांची गाणी आणि कविता सादर करणार आहोत. गेले द्यायचे राहून ती येते आणि जाते, येरे घना समयीच्या शुभ्र कळ्या, अशी अवीट गोडीची गीते लिहिणारे कवी चिंतामणी त्र्यंबक खानोलकर उर्फ आरती प्रभू. चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांनी लिहिलेली पुढत का राहायचं ही पहिली कविता 1953 मध्ये वैनतेयमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर त्यांनी एक मुद्रा, एक जुनाट जांभळ, उभी ही कोण, पंगारा अशा अनेक कविता लिहून वाचकांवर गारुड केले. त्या काळात सत्यकथा नावाच्या मासिकाचा खूप दबदबा होता. सत्यकथांमध्ये लेखन प्रसिद्ध होणं ही प्रतिष्ठेची बाब होती. खानोलकर यांनी वैनतेयमध्ये प्रसिद्ध झालेली उभी ही कोण व व्यर्थ मनोरथ या कविता सत्यकथाकडे पाठवल्या. सत्यकथाचे तेव्हाचे संपादक श्री पु भागवत यांना पत्रही लिहिले, परंतु त्या कविता छापून आल्या नाहीत आणि भागवत यांच्याकडून काही उत्तरही आलं नाही. याच मनस्थितीत शून्य शृंगारते आता होत हळदिवे आणि मिळालेले मला खूळ या दोन कविता त्यांनी लिहिल्या. यातील शून्य शृंगारते ही कविता जानेवारी 1954 मध्ये सत्यकथामध्ये आरती प्रभू या नावाने प्रकाशित झाली. याच काळात त्यांनी पुढे अनेक कविता लिहिल्या. तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे, तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे, निद्रिस्त शांतकाय आता पडून आहे. गुंफून शेज त्याची हळुवार पाकळ्यांनी, गुंफून शेज त्याची हळुवार पाकळ्यांनी, हा वेल मोगऱ्याचा पाणी मिटून आहे. अंगावरी कळ्यांची पसरून शाल गेला, अंगावरी कळ्यांची पसरून शाल गेला, सारा गुलाब आता रोखून श्वास आहे. जाई जुई बसून कोण्यात दूर कोठे, जाई जुई बसून कोण्यात दूर कोठे, अस्फुट गीत मंद हुरहुर बोलत आहे. वनवेळू वाजत आहे एकांत किर्र ऐसा, वनवेळू वाजत आहे एकांत किर्र ऐसा, माळीच की अखेरी निश्वास टाकत आहे. वाजून मेघ जातो घन नीळसा विरून, वाजून मेघ जातो घन नीळसा विरून, सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे. बोले अखेरचा तो आलो इथे रिकामा, बोले अखेरचा तो आलो इथे रिकामा, सप्रेम द्या निरोप बहरून जात आहे, सप्रेम द्या निरोप बहरून जात आहे. दुःखना आनंद ही अंतराळी
आहे चाललेली कालही अन आजही दुःख ना आनंदही सांध्य छाया आणि काया जोडुनी यांचा दुवा सांध्य छाया आणि काया जोडुनी यांचा दुवा नाव आहे चाललेली दूरची हाले हवा दूरची हाले हवा नाव आहे चाललेली कालही अन आजही दुःख ना आनंदही अंतना आरंभही नाव आहे चाललेली कालही अन आजही दुःख ना आनंदही. मी स्वतः पाहतोय स्वतःच्याच कवितेला एखाद्या पेटलेल्या दिव्याप्रमाणे लांब ठेवून. अशा नजरेने कवितेकडे बघणारे आरती प्रभू यांची कविता म्हणजे त्यांचा श्वास होता आणि त्यांना झालेला त्रास सुद्धा. त्यांच्या कवितेकडे बघताना जाणवत राहते ती त्यांच्या मनाची घुसमट, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींविषयी व्यक्त न करता आलेली सगळी चीड, त्रागा, वास्तवाचा अपरिहार्यपणे करावा लागलेला स्वीकार, असं सगळं मनात साठलेलं, कोणाशीच बोलून व्यक्त न करता आलेल्या हतबल माणसाची सगळी तडफड व्यक्त झाली आहे ती त्यांच्या कवितांमधून. प्रतिभेचं अद्भुत लेणं लाभलेल्या एखाद्या माणसाला चौकटीत अडकून पडल्यानंतर होणारी ही घुसमट खानोलकरांच्या कवितेत शब्दाशब्दात जाणवते. देवे दिलेल्या जमिनीत आम्ही सरणार्थ आलो, शरीरेही त्यांची, यासारखी कविता असो, किंवा अंत झाला असता आधी, जन्म एक व्याधी, वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी, ही कविता असो, प्रत्येक ठिकाणी त्यांच्या मनाची तडफड जाणवत राहते. इतक्या संवेदनशीलतेने जगाकडे बघणारा माणूस जेव्हा एखाद्या नात्यावर लिहितो तेव्हा ती कविता नुसत्या गोड प्रेम कवितेच्या खूप पुढे आणि अधिक खोल जाते. गेली द्यायचे राहून, गेली द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे दिणे माझ्या पास आता कळा आणि थोडी ओली पाने गेले द्यायचे राहून. आलो होतो हसत मी काही श्वासांसाठी फक्त, आलो होतो हसत
मलाच माझा वाटेल फक्त हेवा. तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा. घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा. पाण्यात ओंजळीच्या आला चुकून मीन. पाण्यात ओंजळीच्या आला चुकून मीन. चमकून तो तसाच गाण्यात अर्थ यावा. शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरी. शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरी. यावा अनाम पक्षी स्पर्शू मलाच द्यावा. देता कुणी दुरून नक्षत्रसे इशारे. देता कुणी दुरून नक्षत्रसे इशारे. साराच आसमंत घननीळ होत जावा. पेरून जात वाळा अंगावरी कुणी जो. पेरून जात वाळा अंगावरी कुणी जो. शेल्यापरी कुसुंबी वाऱ्यावरी वहावा. तारांवरी पडावा केव्हा चुकून हात. तारांवरी पडावा केव्हा चुकून हात. विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा. तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा. घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा. कसे कसे हसायाचे हसायाचे आहे मला. कसे कसे हासतच वेड्या जीवा. हासतच वेड्या जीवा. थोपटीत थोपटीत फुंकायाचा आहे दिवा. कसे कसे हसायाचे हसायाचे आहे मला. कसे